नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या सिंपल किचन लाईफ या यूट्यूब चॅनलवर. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक भन्नाट शिळ्या भातापासून बनवलेलं कटलेट. हे तुमच्या घरामध्ये तुमच्या लहान मुलांना, तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी. आपण रात्री जो भात बनवतो तो एखाद्या वेळेस आपल्याकडनं एक्स्ट्रा होऊन जातो, किंवा कोणी जेवण नाही केलं तर त्यांच्या वाटीचा भात उरलेला असतो. त्या भातापासून अशी ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता. तर बघा, मी अशी कुरकुरीत अशी छान मस्तपैकी रेसिपी तयार केलेली आहे. ती तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा. मी त्याच्यामध्ये काय काय ॲड केलेले आहे ते सगळं तुम्हाला दाखवेल. तर हा व्हिडिओ स्किप करू नका, प्लीज पूर्ण एंडपर्यंत बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर बघा मित्रांनो, तळल्यानंतर बघा आतमध्ये असे मऊ लुसलुशीत असे कटलेट तयार झालेले आहे. क्रिस्पी तयार झालेली मऊ मऊ. बघा, तुम्हाला आवडली तर सुरू करूया आपण. तर बघा, माझा रात्रीचा 2 कप भात उरलेला होता. त्याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे. नंतर टोमॅटो टाकला. टोमॅटो एकच कापून टाकलेला आहे चांगला बारीक. नंतर बारीक चिरलेला कांदा पण ॲड केलेला आहे. तुमच्याकडे पालक असेल तर टाका, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. नंतर कोथिंबीर आणि त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मसाला, घरचा मसाला आणि अर्धा चमचा हिरवी मिरची कापलेली. त्यानंतर 3 चमचे 3 स्पून बेसन टाकायचं. जर तुम्हाला जास्त टाकायचं जास्त पण टाकू शकता. त्यानंतर मी 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. व्यवस्थित असं जिन्नस मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकून थोडंसं व्यवस्थित त्याला पीठ मळून घ्या. तेल आणि इकडे रवा घेतलेला आहे एका प्लेटमध्ये. मी जे बनवलेले कटलेट तयार केलेले कटलेट आहे ते रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. त्याला असं पूर्ण व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून सगळीकडे तो रवा लागला पाहिजे. तर बघा, मी सगळीकडनं रवा लावून घेतलेला आहे. रवा लावल्यानंतर इकडे माझं तेल तापलं आहे. तेल तापल्यानंतर बघा, मी माझे कटलेट तेलामध्ये सोडले आहे. तर बघा, असे व्यवस्थित एक एक करून मी तेलामध्ये त्याला सोडले आहे. त्याला असं बारीक गॅसवरती ठेवून मस्तपैकी असं तळू द्या. व्यवस्थित तळू द्या, बारीक गॅस करायचा. तर बघा, मस्तपैकी असे कटलेट माझे रेडी होत आहे. तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना खूप आवडेल. जर मुलांना आवडत असेल तर तुम्ही ताजा भात लावून सुद्धा त्याचे कटलेट तयार करू शकता. तर बघा, माझे कटलेट रेडी झाले आहे. तर बघा, असे क्रिस्पी असे कटलेट रेडी झाले आहे. आवडले असेल